नमस्कार, मी प्रतिभा दळवी. मी सावंतवाडी भटवाडीमध्ये राहते आणि हे जे मी आता वीज वितरण कार्यालयामध्ये बिल घेऊन आले ते माझं बिल वाढीव आलं म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी आले. तर त्यांनी मला सांगितलं की तुमचा मीटर बंद असल्यामुळे आम्ही सरासरी बिल काढलं आहे आणि त्याच्यावर आम्ही विचारलं की याच्यावर पर्याय काय आहे. तर स्मार्ट मीटरशिवाय याच्यावर पर्याय नाही आहे. जोपर्यंत मी स्मार्ट मीटर बसवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला हे बिल कमी करून देणार नाही. दुसरी गोष्ट, हे जे बिल काढले जर वर्षभर आमचं स्मार्ट मीटर बंद असेल तर आम्हाला वीज वितरण कार्यालयाकडून किंवा महामंडळाकडून त्यांच्या एखादी नोटीस यायला पाहिजे होती की तुमचं मीटर बंद आहे. तर असंही काही आलं नाही. त्यांनी वर्षभर आमची बिलं काढली आणि अचानक आता बिल वाढवलं. मागच्या महिन्यात 1900 रुपये बिल आलेलं आणि आता ह्या महिन्यात डायरेक्ट 3630 रुपये बिल आलं. हे का आलं ते विचारायला आलं तर ते सांगतात की ते बिल सिस्टीममधून आलंय. जर सिस्टीमला अपडेट झालं असेल ना तर सिस्टीमला अपडेट कधी होतो, जेव्हा आपण करतो तेव्हा होतं ना. मग हे सिस्टीमला अपडेट कसं झालं त्याचंही उत्तर त्यांच्याकडे नाहीये. त्यांच्याकडे फक्त एकच उत्तर आहे की तुम्ही स्मार्ट मीटर बसवा. आणि माझं तर म्हणणं असं आहे की मला स्मार्ट मीटर नको आहे. मग ते म्हणतात की स्मार्ट मीटरशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय नाही आहे. तुम्ही जोपर्यंत स्मार्ट मीटर बसवत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला बिल कमी करून देणार नाही. आणि रीडिंग उपलब्ध नसताना बिल का काढलं या प्रश्नाचं उत्तर सर देतच नाहीत. फक्त विषयाला वळण स्मार्ट मीटर. आम्ही स्मार्ट मीटरवरती बोलतच नव्हतो. फक्त आम्ही त्यांना हे विचारलं की मीटर फॉल्टी होता तर आम्ही तुम्ही आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे होती. बिलं का काढली तर काढली. मागच्या वर्षभराची बिलं 600, 400, 500 असताना एकदम 2000. मागच्या महिन्यात 4600 एवढी बिलं काढतात नव्हती ना. आणि परत उपलब्ध नाही ना तर मग कर्मचारी आम्हाला म्हणतात की जेव्हा कमी बिल आली तेव्हा तुम्ही गुपचूप भरली आणि आता तुम्ही आमच्या वापरापेक्षा काय आम्हाला वापरापेक्षा. आणि साहेब आम्ही जेव्हा साहेबांकडे आलो ना तेव्हा साहेबांनी आम्हाला उत्तर दिलीच नाही. आम्ही यांच्या मागून ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये, त्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये आणि आम्हाला उत्तर नाही देता आधीच पोलिसांना बोलवून घेतलं आणि नंतर आम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं. हो, हे पोलिसांना बोलवलं काय झालेलं आम्हाला जो त्रास झाला ते त्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करायला आलेलो. ह्या लोकांनी याचा अर्थ वीज वितरण कार्यालय त्यांच्यामध्येच काहीतरी म्हणून हे आमच्याकडे ग्राहकाला सर्वसामान्य माणसांना वेटीस धरत आहे. आणि आम्ही भाड्याच्या घरात राहतो. मग लोकांची मीटर आम्ही बदलून घ्यायला देणार काय? त्यांना नाही देऊ शकत. मग ह्याने बिल एवढी का काढली याचं उत्तरच देत नाही. फक्त ऑप्शन तो शासनाचा GR दाखवतो. नोटीस दिलं असतं तर आम्ही मीटर बदलून घेतला असता. दुसरी गोष्ट, रीडिंग उपलब्ध नसताना एवढी बिलं का काढली आवाजवी? जर मागच्या महिन्यात 50 युनिट पडतंय तर मग डायरेक्ट 183 युनिट कसं पडलं? यांची सिस्टीम हे अपडेट करतायत. वापराशिवाय एवढा रीडिंग बाबा तुमचा मीटर बंद आहे ना, मग तुम्ही तुमचा कोण कर्मचारी आला का घरी? आणि तुम्ही काय ऑफिसला ये म्हणून फोन लावला ना तर हा त्याच्यानंतर आम्ही हा म्हटलं ये म्हटलं तर तो विचारतो विमानाने येऊ काय? ही काय बोलायची पद्धत या लोकांबरोबर, ग्राहकांची, या कर्मचाऱ्यांची? आणि आला तो आला, आमच्याशी पहिला कॉन्टॅक्ट केला नाही. आम्ही आला नंतर आला आणि बाहेर सांगतो मी भोगण या इकडे या आणि नंतर सांगतो मी भोगण नाही दुसरा भोगण. नंतर सांगतो मी कर्मचारी कामाला लावला, मी स्वतः जात नाही रीडिंग गेला. म्हणजे काय चाललंय का यांच्या कार्यालयात? आणि एखादा मीटर फॉल्टी असू शकतो, आम्ही मान्य करतो. सगळेच मीटर फॉल्टी आहे. सगळे मीटर एकाच वेळी फॉल्टी आहे तर नोटीस चालू आहे ते पण मीटर फॉल्टी आहे. उपलब्ध नसताना उद्या तुम्ही पुढच्या आज 2000 काढलं, पुढच्या महिन्यात 10,000 बिल काढणार. आम्ही भरायचं का? आमचा महिन्याचा पगारच 10,000 आहे. भरायचं कुठून 10,000 बिल? वापर नसताना मग का भरायचं एवढं बिल? याच्यावर एकच पर्याय, जोपर्यंत आमच्या शंकांचं निरसन होत नाही तोपर्यंत आम्ही बिल भरणार नाही. रीडिंग उपलब्ध नसताना एवढं बिल का काढलं या प्रश्नाचं उत्तर सर देतच नाहीये. फक्त स्मार्ट मीटर सिस्टीमला सांगते, सिस्टीम करते विषयाला वळण देत आहेत फक्त ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.